गव्हाची खीर आवडत नाही असं क्वचित 1-2च लोकं असतील. तर मला तरी प्रचंड अख्ख्या गव्हाची खीर आवडते. तर जेव्हा केव्हा मला टाईम भेटेल ना, बनवायचं असेल ना, मी कधीच आळसपणा नाही करत. तर त्यासाठी काय करायचं, आधी खपली गहू आणायचं दुकानातून आणि रात्रभर आपल्याला पाण्यात भिजत ठेवायचं. हे भिजल्यामुळे लवकर शिजतील. आता हे भिजलेले गहू एका कुकरमध्ये टाकायचं. मी 2 चमचे चणा डाळ टाकले आणि 1 चमचा तांदूळ टाकलेत आणि थोडंसं अर्धा किंवा पाव चमचा हळद टाकायचं आणि पाणी ओतून ना आपल्याला 7 ते 8 शिट्या घ्यायच्या आहेत. 7 ते 8 शिट्यामध्ये ना आपले गहू परफेक्ट शिजतात. बघू शकता तुम्ही. थोडं शिजलं नाही असं वाटलं ना तुम्हाला, तर रवीने किंवा असं मॅशरने थोडं मॅश करून घ्यायचं, म्हणजे दाटपणा येतो. आता मी इथं काही ड्रायफ्रूट्स आणि गूळ चिरून घेतला होता आणि थोडंसं सुकं खोबरं घेतलं होतं. ते पण त्यामध्ये टाकलं आणि आता एकदम मिक्स करून ना आपल्याला आटवून घ्यायचं आहे. आता आटवताना मी इथं वेलची पावडर आणि सुंठ पावडर कुटून ठेवली होती, ती घातली. थोडंसं तूप घातलं, दूध घातलं आणि छान खळखळून 2 उकळी काढली. 2 उकळीमध्ये ना अशी काही आपली खीर दिसते. एकदम रिच, क्रीमी आणि टेस्टला म्हणाल ना, स्वर्ग सुख मिळण्यासारखं वाटतं मला. आणि ही खीर ना मी अजिबात वेस्ट होऊ देत नाही आणि करतानाच ना थोडी जास्त बनवते, म्हणजे मी 2 ते 3 दिवस ना आरामात खाऊ शकेन. जेव्हा खायचं असतं ना तेव्हा थोडंसं दूध परत ॲड करायचं आणि गरम करायचं आणि खायचं. दिवसेंदिवस ना ह्याची टेस्ट वाढत जाते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी ना खाऊन एकदा बघा, त्याची टेस्ट तुम्हाला वेगळी लागेल.